नमस्कार मित्रांनो, myself Kiran Jadhav. Today we have start the first chapter, next content, evidences of evolution. Last two period we have seen that heredity and hereditary changes, theory of evolution. We accept the theory of evolution. Evolution is a gradual changes as related to today evidences of evolution. Collecting thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. एव्हरलास्टिंग सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण मागच्या पिरियडला हेच बघितलं होतं. इव्हॉल्युशन उत्क्रांती ही हळूहळू चालणारी एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, सतत चालणारी प्रोसेस आहे. हावेवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन अबोव. लास्ट पिरियड मी तुम्हाला सांगितलं होतं की ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ याच्यासाठी रिलेटेड भरपूर थेरीज आहेत. पॅस्मार्मेजिया थेरी होती, त्याच्यानंतर सेंट्रल थेरी होती. तर ह्या थेरींवरती आपण विश्वास ठेवला नाही, कारण आपल्याकडे काय नव्हते, एव्हिडन्सेस नव्हते. मग आपण कोणती थेरी ॲक्सेप्ट केलेली आहे, ग्रॅज्युअल चेंजेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग ह्या थेरीनुसार आपल्याला काय हवे होते, एव्हिडन्सेस पाहिजे होते, काहीतरी पुरावे पाहिजे होते. आणि म्हणून पहिला पुरावा मिळतो आपल्याला उत्क्रांतीशी संबंधित मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. व्हॉट इज मॉर्फॉलॉजी? मॉर्फॉलॉजी मीन्स फिजिकल, ज्याला आपण म्हणू शकतो शारीरिक लुक अपिअरन्स, ज्याला आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीने मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. You have given some figure. Look here carefully. Observe the following images and note the similarities between given animals and plants. Images. Various similarities like structure of mouths. Look here, conical shape now. Position of eyes. Here, two eyes now round in shape. Structure of nostrils and ear pinna and thickly distributed hairs on body are seen in animal, whereas similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petioles, etc. occur in case of plants. We seen some plants and animals. तर आपल्याला यांच्या नाकाचा जो शेप आहे कोनिकल शेप सारखा दिसतोय, डोळे साधारणतः राऊंड शेपमध्ये आहे, कानं इयर पिना ज्याला आपण म्हणतो कानांचा साधारणतः सारखाच आहे आणि तो थोडंसं डोळ्यांच्या वरच्या बाजूला आहे. प्लांट्समध्ये सुद्धा आपल्याला अशी सिमिलॅरिटीज दिसते आहे. प्लांट्स जे आहेत ते एक्झॅक्टली सिमिलर नाही आहेत, पण बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहे. त्याच्यानंतर लीफ व्हेनेशन म्हणजे बघा, हा एक स्ट्रेट असं प्लांटमध्ये आणि ह्या ज्या अशा दिसत आहेत व्हेन्स, ह्या काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. मग हे जे लीफ आहे, लीफ व्हेनेशन आहे. त्याच्यानंतर लीफ पेटिओल्स कशाला म्हणतात बघा, तर हे जे स्टेस आहे झाडाची, याला हे लीफ जे आहे हे कशा पद्धतीने अटॅच असतं, हे जे आहे, ही जी देठ जो आहे पानाचा, हा पानाचा देठ कशा पद्धतीने ह्या स्टेमला अटॅच असतो, हे सगळं काय म्हटलं, याला काय म्हटलं जातं, पिटिओल्स म्हटलं जातं. ऑकर इन टेस्ट प्लांट्स. मग ॲनिमल आणि प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसते, ग्रेटर सिमिलॅरिटीज दिसते आहे. दिस इंडिकेट दॅट there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. मग ही सगळी सिमिलॅरिटीज बघून प्लांट असो ॲनिमल असो म्हणून आपण असं म्हणू शकतो की यांचा जो उगम आहे हा समान आहे आणि यांचे जे पूर्वज होते हे काय, एकाच पूर्वजांपासून ह्या सगळ्यांची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे, उगम झाला आहे, हे आपण काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. सेकंड एव्हिडन्स आहे आपला ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ऑल्सो लुक हिअर सम फिगर वी हॅव गिवन हिअर. ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ व्हेल. If you carefully observe the picture, there doesn't seem any super special similarity between human hand, cat's foreleg, flipper of whale and patagium of bats. आहे का याच्यामध्ये काही सारखेपणा नाही. वरवर बघितलं तर याच्यामध्ये संपूर्ण बदल आहे, चेंजेस आहे, डिफरंट स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे ह्या चारींच्या एक्झाम्पलमध्ये. सिमिलरली यूज ऑफ each of those structures is different in respect to animals. त्यांची रचना आपल्याला वेगवेगळी दिसते. their function are also different. ह्युमन हँड आपल्याला कशासाठी आहे, कॅचिंगसाठी आहे.
कॅट्स फोर लेग रन ऑर वॉकसाठी आहे, पॅटेजम ऑफ बॅट्स फ्लाईंगसाठी आहेत, फ्लिपर ऑफ वेल्स स्विमिंगसाठी आहे. म्हणजे यांचे कार्यसुद्धा आपल्याला वेगवेगळे आहेत. कुठली सिमिलॅरिटी दिसत नाही आहे. हाऊएव्हर देअर इज सिमिलर इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट इन ऑर्गन ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. मग बघा, त्यांचं दिसणं जरी वेगळं आहे, त्यांचं कार्य जरी वेगळं आहे, पण आपल्या काय लक्षात येतं आहे, सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट्स. बघा, हे जे स्ट्रक्चर आहे बोनचं, हे जे बोनचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कसं आहे, सिमिलर आहे. आणि हे बोन्स सारखे आहेत, हाडं आहेत. आणि ही हाडांची जी जोडणी आहे एकमेकांना, छोटं हाड मोठ्या हाडांना जे जोडले गेलेले आहेत, माझ्या ॲरोवरती कॉन्सन्ट्रेशन करा. तर हे जे स्ट्रक्चर आहे बोनचं, हे आणि हे एकमेकांना कसे जॉईन झालेले आहेत, हे जे प्रकार आहेत हे आपल्याला काय दिसून येतात, सारखे दिसून येतात. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. यांचे जे पूर्वज होते हे काय असले पाहिजे, एकाच म्हणजे यांचा उगम एकाच ॲन्सेस्टरपासून, म्हणजे यांचे पूर्वज एकच समान असले पाहिजेत. नाव कॅन यू टेल विच आर द डिफरंट ऑर्गन इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. कितीतरी नावं आपल्याला आपल्या बॉडी ऑर्गॅनिझम्स ऑर्गन आपल्याला सांगता येतील. आईज, नोज, इयर, हार्ट, टंग, लंग्स एक्सेट्रा. नाव इज ईच ऑफ द ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. याच्यातला प्रत्येक अवयव आपल्यासाठी उपयोगी आहे का? ऑफकोर्स येस. पण याचं उत्तर आपल्याला थोडंसं येस अँड नो असं देता येईल. उपयोगी आहे पण, आणि काही अवयव उपयोगी पण नाहीत. मग कोणते अवयव उपयोगी नाही आहेत त्यांना काय म्हणतो, लेट्स डिस्कस नाव. व्हेस्टिजियल ऑर्गन. व्हॉट इज व्हेस्टिजियल ऑर्गन? डिजनरेटेड ऑर अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. वरचा जो प्रश्न होता त्याच्याशी निगडीत आहे व्हेस्टिजियल ऑर्गन. डिजनरेटेड म्हणजे तो पूर्ण अनडेव्हलप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याची पूर्ण निर्मिती झालेली नाही आहे, किंवा मग तो कसा आहे, डिजनरेटेड आहे, त्याचा थोडासा तो कमी होत चालला आहे, त्याचा ऱ्हास होत चाललेला, असा युजलेस ज्याचा वापर नाही आहे असा ऑर्गन, असा अवयव आपल्या शरीरात जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्हेस्टिजियल ऑर्गन. व्हॉट इज व्हेस्टिजियल ऑर्गन? परत एकदा सांगते की असं आपल्या शरीरामधलं ऑर्गन किंवा असा अवयव जो की डिजनरेट होतोय, म्हणजे त्याचा हळूहळू ऱ्हास होत चालला आहे किंवा तो डेव्हलपच झालेला नाही आहे आणि त्याचा आपल्या शरीरामध्ये काहीही उपयोग नाही, अशा ऑर्गनला आपण व्हेस्टिजियल ऑर्गन असं म्हणणार आहोत. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू ऑर ऑर्गन फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. लास्ट पिरियड वी हॅव सीन दॅट इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंजेस. आणि ही ग्रॅज्युअल चेंजेस उत्क्रांती होण्यासाठी किती वर्ष लागतात? हजारो, लाखो, करोडो वर्ष लागलेले आहेत. मग आपल्याला बदललेल्या एन्व्हायरमेंटमध्ये लगेच सडन डेव्हलपमेंट होईल का? न्यू टिश्यू किंवा न्यू ऑर्गन होईल का? असं कधी झालेलं आहे का की तुमच्या आईबाबांना किंवा आपल्या आईबाबांना एखादं ऑर्गन आहे आणि आपल्याला नाही आहे? नेव्हर. असं सडन अजिबात पॉसिबल नाही आहे की न्यू टिश्यू किंवा न्यू डेव्हलपमेंट आपल्यामध्ये होईल. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. एक्झिस्टिंग मग आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते कसे होणार आहेत? अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. त्या ऑर्गनचा, त्या अवयवांचाच काय होणार आहे? हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होणार आहे. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. मग कसा होणार आहे तो बदल? कदाचित आपल्यासाठी ते जे ऑर्गन बदलणार आहे ते फायद्याचंही असू शकतं, कुठल्या कंडिशनमध्ये बदल झालेला आहे तो. हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. जो बदल आहे आपल्या शरीरामध्ये, जो ऑर्गन बदल घडवून आणणारे उत्क्रांतीनुसार हळूहळू तो त्या परिस्थितीनुसार आपल्यासाठी तो युजलेस पण असू शकतो किंवा इतरांसाठी इव्हन बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल, दोघंही होऊ शकतो. त्याचा काही उपयोगही नाही राहणार किंवा तो एखाद्यासाठी काय होऊ शकतो? हानिकारकही ठरू शकतो. Such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection.
असा जो ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये जो हळूहळू डिजनरेट होतोय, म्हणजे त्याचा ऱ्हास होतोय किंवा तो काय झालेला आहे, अंडर डेव्हलपमेंट राहिलेला आहे, त्याची पूर्ण निर्मिती झालेली नाही आहे, मग तो ऑर्गन आपण वापरतच नाही आहोत, मग काय होईल, तो सिलेक्शन ऑफ नॅचरल प्रिन्सिपलनुसार हळूहळू त्याचा काय व्हायला लागेल, तो व्हॅनिश व्हायला लागेल, त्याचं एक्झिस्टन्स जो आहे सध्या तो आपल्या बॉडीमध्ये आहे तो हळूहळू काय व्हायला लागेल, ऱ्हास व्हायला लागेल, डिजनरेट व्हायला लागेल. इट टेक्स 1000 ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर ऑफ डिसॲपियर. मग अशी म्हटल्याप्रमाणे ते डिसॲपियर व्हायला, नाहीसं होण्यासाठी हजारो वर्ष लागतील. सच ऑर्गन आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसॲपिअरन्सेस इन डिफरंट ॲनिमल्स. आणि हा जो रेट आहे हा प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळा असेल. काही प्राण्यांमध्ये नको असलेलं एखादं ऑर्गन 2000 वर्षांमध्ये जाईल. काही प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरामधलं जे व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे त्यांना नको असलेलं ऑर्गन आहे, ते जाण्यासाठी कदाचित 10 लाख वर्षे लागू शकतात. प्रत्येकाचा डिसॲपिअरिंग एज कसं राहणार आहे, डिफरंट राहणार आहे. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम्स, इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. परत जे व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आता आपण बघितलं की ज्याचा उपयोग नाही आहे असं, मग एखादा ऑर्गन जर आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बिईंगमध्ये जर व्हेस्टिजियल असेल, बिनकामाचं असेल, तर ते ऑर्गन इतर ॲनिमलमध्ये युजफुल असू शकतं. दॅट मीन्स इट इज नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. जे आपल्या शरीरामध्ये युजलेस आहे, मे बी ते इतर ॲनिमलमध्ये, इतर ॲनिमल्समध्ये काय असू शकतं, ते व्हेस्टिजियल नसू शकतं, म्हणजेच ते त्यांच्यासाठी उपयोगी असू शकतं. सम एक्झाम्पल वी हॅव गिवन हिअर. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे दवंत करणारे, फॉर एक्झाम्पल काऊ, बफेलो, दीज आर द रुमिनंट्स. आता हे अपेंडिक्स आहे. आपण मागच्या पिरियडला बघितलं की ह्युमन बिईंगमध्ये अपेंडिक्स कसं आहे, व्हेस्टिजियल आहे, म्हणजे कसं आहे, नॉन फंक्शनल आहे. याचं काहीही आपल्या शरीरामध्ये कार्य नाही, म्हणजे हा आपल्यासाठी काय आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन आहे, आपल्यासाठी याचा उपयोग नाही आहे. बट इट इज यूज फॉर अदर ॲनिमल्स, पण हा काय दुसऱ्या ॲनिमल्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. सेकंड एक्झाम्पल वी हॅव गिवन हिअर. इयर पिना, कानाचा चाफा ज्याला आपण म्हणतो, इयर पिनाला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल इयर. हा जो एक्सटर्नल इयर भाग आहे हा ह्युमन बिईंगमध्ये काही कामाचा नाही आहे, मात्र मंकीजमध्ये वगैरे कलेक्टिंग साऊंडसाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल वी हॅव गिवन हिअर. विजडम टीथ, सगळ्यात शेवटी लास्टला जी डेव्हलप होते तिला आपण विजडम टीथ, अक्कलदाढ जिला आपण म्हणतो. लास्ट पिरियडलाही आपण हे बघितलं होतं की हा मानवामध्ये याचा काही उपयोग नाही आहे, ह्युमन बिईंगसाठी ही युजलेस आहे, बट अदर ॲनिमल्ससाठी ही काय आहे, खूप युजफुल आहे. नेक्स्ट इज टेलबोन, कॉक्सिक्स ज्याला आपण म्हणतो. तर टेलबोन, टेल मीन्स शेपूट. ऑफकोर्स आपल्याला शेपूट आहे का नाही, मग कॉक्सिक्सची आपल्याला गरज नाही आहे, टेलबोनची, माकड हाडाची आपल्याला गरज नाही आहे, पण ज्या ॲनिमलला टेल आहे त्यांना काय आहे, याची गरज आहे. म्हणजे जो आपल्यासाठी व्हेस्टिजियल आहे, नॉन फंक्शनल आहे, काही कामाचा नाही आहे, तो ऑर्गन इतर ॲनिमलसाठी कसा आहे, युजफुल आहे. हे सम इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. असे आपल्याला वेगवेगळे काय दिसत आहेत, पुरावे दिसत आहेत इव्हॉल्युशनशी संबंधित. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स. तुमच्या पुस्तकामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, काही पिक्चर्स दिलेले आहेत. सम फॉझिल्स आपण त्याला म्हणतो जीवाश्म. फॉझिल्स म्हणजे काय, जीवाश्म. हे बघा इथं तुम्हाला दिसत आहेत की डायनासॉरची जे हाडं आहेत असे आपल्याला काय दिसलेले आहेत, जमिनीमध्ये बरीड पुरले गेलेले होते आणि नंतर खनन करताना ते सापडलेले आहे. इथे आपल्याला डायनासॉरचा जबडा दिसतोय, इथे खूप मोठं फिशचं स्ट्रक्चर दिसतंय. हे काय सम फॉझिल्स आहेत, जीवाश्म आहेत. नेक्स्ट इव्हिडन्स, पुढचा जो पुरावा आहे तो आहे पॅनॉटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅनॉटॉलॉजिकल नावातच आहे, पुराजीवी किंवा जीवाश्म ज्याला आपण म्हणतो. अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्ट मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. बघा आपल्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न पडतो की कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, डझंट इट. आपण म्हणतो ना, हाऊ कॅन वी टेल धिस, हे आपण कसं सांगू शकतो. नाऊ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आणि याचं जे गुपित आहे हे हिडन म्हणजे लपलेलं असणं. कुठे लपलेलं आहे, अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये याचं सत्य दडलेलं आहे, याचं गुपित दडलेलं आहे.
लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्केनो एक्सेट्रास. काय झालं, फार फार वर्षापूर्वी पृथ्वीवरती जी नैसर्गिक आपत्ती, डिझास्टर म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती आली, मग त्याच्यामध्ये मोठे मोठे महाकाय पूर होते, फ्लड्स म्हणजे अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाला, व्हॉल्कॅनोज उल्कापात वगैरे झालेत, आणि याच्यामध्ये काय झालेले आहेत, बरेचसे प्राणी बरीड जमिनीच्या पोटामध्ये दडले गेले, गाडले गेले. Remnants and impression of such organisms remain preserved underground. आणि हे जे आहे रिमिनंट्स ज्या आहे म्हणजे त्यांचे जे अवशेष ज्या आहेत, रुमिनंट वरती शब्द आला होता, इथे रिमनंट फरक आहे. रुमिनंट म्हणजे रव्यंत करणारे आणि रिमिनंट म्हणजे काय, अवशेष, याला अवशेष म्हणतात बघा. हे काय अवशेष आहेत, हे अवशेष जे आहेत, रिमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडर ग्राउंड. मग काय झालं, जमिनीची मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालट झाल्यामुळे हे सजीव असेच्या असे जमिनीमध्ये काय झाले, गाडले गेले, आणि त्यांचे जे ठसे आहेत ते काय झालेले आहेत, आपल्याला आता असे बऱ्याच ठिकाणी जमीन खोदल्यानंतर सापडतात. त्यांचं हे इम्प्रेशन आपल्याला सापडतं. दीज आर कॉल्ड ॲज फॉजिल्स. त्यालाच आपण जीवाश्म असे म्हणतो. स्टडी ऑफ फॉजिल इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. मग पुढचा जो दुवा आहे तो काय आहे, पॅनॉटॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे. हा सुद्धा एक पुरावा आहे की आपली जी इव्हॉल्युशन आहे, आपली जी उत्क्रांती आहे, ही कशी होत चालली होती, हळूहळू होत चालली होती. कशा पद्धतीने कोणते कोणते प्राणी भूतलावरून नष्ट झाले, कसे झालेत, हे आपण एक एक पुराव्यानिशी बघतो आहोत. बघा आता, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स दे ओनली द डिकेइंग पोझिशन ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. तर हे थोडंसं आपण समजून घेऊयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूर्यप्रकाशाच्या मदतीने, कॉस्मिक रेजच्या मदतीने वातावरणात जो नायट्रोजन आहे, त्या वातावरणातील नायट्रोजन आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती काय करते, म्हणजे कार्बन 14 तयार होतो आधी यांच्यापासून. परत सांगते बघा, सूर्यप्रकाश, कॉस्मिक रेज प्लस नायट्रोजन यांच्यापासून काय तयार होणार आहे, हा C14 तयार होणार आहे. C14 म्हणजे काय आहे, हा रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहे. ह्याचं सतत उत्सर्जन होत असतं C14 कार्बनचं. कसा तयार झाला तो, कॉस्मिक रेज प्लस नायट्रोजन यांच्या मदतीने C14 कार्बन 14 हा काय झाला, मॉलिक्यूल तयार झाला. याची रिॲक्शन कुणासोबत होते, ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इज बिकमिंग, तयार होतो कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड कोण घेतं, प्लांट्स घेतात, आणि प्लांट्स थ्रू कुणा, ॲनिमलमध्ये येतं. हे फार इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. आता आपल्या शरीरामध्ये आपण जोपर्यंत लाईव्ह आहोत, प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल्स, तर आपल्या शरीरामध्ये कोण आहे, C14 आहे. In case of dead bodies of plant and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changing continuously as C12 is non-radioactive. बघा, दोन प्रकारचे कार्बन आहेत. एक आहे C14, तो कसा तयार झाला, कॉस्मिक रेज पासून, मग त्याचं सतत रेडिएशन होत राहणार आहे, त्याचं किरणोत्सारण चालूच राहणार आहे. आणि दुसरा जो आहे C12, हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हा किरणोत्सारी पदार्थ मॉलिक्यूल आहे. तर जोपर्यंत प्लांट आणि ॲनिमल हे लाईव्ह असतात तोपर्यंतचा C12 आणि C14 ॲज टू C12 हा जो रेशो आहे हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो, बदल होत नाही. कारण दोघं लाईव्ह असतात, इनहेल चालू असतं, कार्बन डायऑक्साईड घेतला जात असतो, त्यामुळे हा जो रेशो आहे हा काय असतो, स्थिर असतो. C14चा C12शी असणारा जो आहे रेशो हा कसा असतो, स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड by measuring the radioactive of C14 and the ratio of C14 to C12 present in their bodies. नंतर काय होतं, जेव्हा प्लांट किंवा ॲनिमल डेड होतात, म्हणजे मृत्यू जेव्हा होतो प्लांट आणि ॲनिमलचा, तेव्हापासून काय होऊन जातं, मग हा जो C14 आहे हा रेडिएशन थांबवतो, किरणोत्सारण थांबवतो, आणि त्यात तो काय होतो, तेव्हापासून तो डिकेन व्हायला सुरुवात होते, तो कुजायला म्हणजे त्याची सुरुवात होते. धिस इज कार्बन डेटिंग मेथड. आणि मग काय होतं,
त्याचं रेडिएशन कमी व्हायला लागलं. आता तो काय व्हायला लागला, डिकेन व्हायला लागला, कमी व्हायला लागला C14. मग C14 डिके व्हायला लागला, कुजायला लागला. मग त्याचा जो रेशो आहे C1200 हा कॉन्स्टंट राहणार नाही. धिस मेथड इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग मेथड. इट इज यूज इन पॅनाटॉलॉजी अँड anthropology फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. बघा हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ह्युमन फॉसिल्स म्हणजे मनुष्याचं जे जीवाश्म आहे, किती दिवसाची ही माणसाची बॉडी आहे. किंवा मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय की हस्तलिखित जे आहेत ना आपल्याला पूर्वीचे सापडतात बघा, हस्तलिखित आपण म्हणतो, आम्र अशा हाताने लिहिले जायचेत वगैरे, ते आपण हे बघितलेलं आहे. वॉज द एज ऑफ फॉसिल्स बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम इझी टू deduce the information about other erstwhile organisms. बघा ही मेथड अतिशय इम्पॉर्टंट आहे. कार्बन डेटिंग मेथडमुळे आपल्याला किती वर्षापूर्वीचा हा मनुष्य आहे याचं हे अवशेष जे आहेत ते किती वर्षापूर्वीचे आहेत, किंवा त्यांनी जे मॅनस्क्रिप्ट लिहिलेली आहे, हाताने जे लिहिले जायचे बघा, हस्तलिखित ज्याला आपण म्हणतो, ते किती दिवसांपूर्वीचे आहेत याचं आपल्याला काय काढून घेता येतं, कार्बन डेटिंग मेथडच्या मदतीने त्याचं एज काढून घेता येतं. कसं, C14 हा काय होतो, इनहेल सजीव असेपर्यंत तो रेडिओ ॲक्टिव्ह होत राहतो. प्लांट आणि ॲनिमल डेड झाल्यावर तो काय व्हायला सुरुवात होते, डिके व्हायला सुरुवात होते. मग जसा जसा रेशो बदलत जाईल C14चा C1200 तसं आपल्याला मग त्या फॉसिलचं म्हणजे ज्याला आपण अवशेष म्हणतो, ती जी डेड बॉडी आहे तिचं आपल्याला एज काढून घेता येतं. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इन व्हर्टिब्रेट्स. आणि ह्या सगळ्या स्टडीमधून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की हे जे सगळे व्हर्टिब्रेट आहेत, म्हणजे व्हर्टिब्रेट म्हणजे काय, पाठीचा कणा असलेले प्राणी, आणि इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय, ज्यांना हाडच नाही, ज्यांना पाठीचा कणा नाही, असे प्राणी जे आहेत, तर इनव्हर्टिब्रेटपासून व्हर्टिब्रेटची निर्मिती झाली असावीत. बघा, लुक दिस फिगर, बी केअरफुली. इनव्हर्टिब्रेट्समध्ये बघा तुम्हाला स्नेल, स्टारफिश, स्मॉल फिश वगैरे दिलेले आहेत. ग्रॅज्युअली जसं जसं आपण वरती जात जाऊ तसे आपल्याला काय दिसत जातात, व्हर्टिब्रेट्स दिसत जातात. हा जो आहे सुरुवातीला याला काय म्हटलं जातं, पेलिओझिक इरा, मेटॅझॉइक इरा आणि सेनोझॉइक इरा. मग हा जो आहे सगळ्यात आधीचा, हा सगळ्यात आधी कोण आला, इनव्हर्टिब्रेट्स, सूक्ष्म किंवा लहान जे होते ते. मग हा जो आहे पॅलाझॉइक इरा म्हणजे काय, पुराजीव. नंतर मेसोझॉइक आला, म्हणजे हे मध्यम स्वरूपातले आलेत. आणि नंतर मग कोण आलेत, सेनोझॉइक म्हणजे अलीकडचे, किंवा अलीकडचे म्हणजे आज उद्याचे नाही, ज्यांना पण जन्माला येऊन पुष्कळ लाख करोड वर्ष झालेले आहेत, पण ते नंतर जन्माला आलेत. सगळ्यात आधी या खालून निर्मिती झाली, हे अशा पद्धतीने. म्हणून सेनोझॉइक म्हणजे काय, नवीन तयार झालेले आहेत. आधी इनव्हर्टिब्रेट्स होते, नंतर मग रेप्टाईल्स आलेत, थोडेसे ॲम्फिबियन्स पण आलेत, म्हणजे जे जीव पाण्यात पण राहू शकतात, जमिनीवरही राहू शकतात. रेप्टाईल्स सरपटणारे आलेत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी बर्ड्स आणि मॅमल्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्राणींचा उगम झालेला आहे स्टेप बाय स्टेप. आता वरती आपण कार्बन डेटिंग मेथड बघितली, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप बाय विलार्ड बेली. बघा हे सायंटिस्ट आहेत विलार्ड बेली. ह्या बेली सरांनी खूप छान आपल्याला कार्बन डेटिंगची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि त्यांचं काम इतकं छान होतं की त्यांना नोबेल प्राईजने सुद्धा 1916 अवॉर्डेड केलेलं आहे. त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे की C14 लाईव्ह असेपर्यंत रेडिओ ॲक्टिव्ह राहतो, नंतर त्याचं डिकेन सुरू होतं. नाव धिस युजफुल hypothesis, the age of the material determined by this method are published in the Journal रेडिओ कार्बन नावाचं जे त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कशा पद्धतीने पदार्थांचं वय आपण काढलेलं आहे याच्याबद्दल त्यांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केलेली आहे. बघा आपण काय बघितले, 4 एव्हिडन्सेस बघितले.
पहिला बघितला होता मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, दुसरा आपण बघितला होता पॅनाटॉलॉजिकल, त्याच्यानंतर आपण बघितला वरतीच जो आपण आता बघितला तो होता पॅनाटॉलॉजिकल इव्हिडन्सेस, त्याच्या आधी आपण बघितला व्हिस्टिजल ऑर्गन्स. आता पुढचा आहे कनेक्टिंग लिंक्स. नावातच कनेक्ट आहे बघा, कनेक्टिंग म्हणजे काय, जोडणारा. मग आपण इथं सम ॲनिमल्स वी हॅव सीन हिअर, आपल्याला इथे थोडंसं जोडणी दिसते, म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमधली आणि पक्ष्यांमधली काय दिसते, बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते एकत्र झालेलं दिसतंय. कशा पद्धतीने बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. फर्स्ट वी हॅव गिवन हिअर डकबिल प्लॅटिपस, लंगफिश अँड पेरिपॅटस. बघा इथे जर थोडंसं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा थोडासा प्राणी आहे, पण याला थोडंसं बीक ज्याला आपण म्हणतो म्हणजे चोचीसारखं थोडीशी डेव्हलपमेंट झालेली आहे. हा आपल्याला थोडासा म्हणजे हा फिश वर्गीयच आहे, पण याला इथे थोडंसं आपल्याला लेग टाईप वाटतंय. किंवा हा पेरिपॅटस जो आहे याला आपल्याला असे सेगमेंटेड, जेव्हा वलय ज्याला आपण म्हणतो अर्थवर्ममध्ये असतं ना टाईप, तसं दिसतंय. अंगावरती बॉडी दिसते आणि त्याला लोकोमोशन करण्यासाठी आपल्याला काय दिसत आहेत, छोटे छोटे पाय दिसत आहेत. म्हणजे दोन प्राण्यांपासून कदाचित त्यांची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला इथे दिसतं आहे. बघा, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो some morphological characters by which they can be related to two different groups, hence they are called as connecting links. वरती बघितल्याप्रमाणे की दोन वर्गांपासून कदाचित त्यांची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरकडे बघून लक्षात येतं, म्हणून आपण त्यांना कनेक्टिंग लिंक्स म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सिगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. बरोबर आहे, हा पेरिपॅटस बरोबर आहे, सिगमेंटेड बॉडी आहे आणि हे लोकोमोशनसाठी त्याला काय छोटे छोटे आपल्याला लेग लाईक ऑर्गन दिसत आहे. थिन क्युटिकल पातळ त्याच्या बॉडीवरचं ऑर्गन आहे, आवरण आहे दिसतं आहे. सेकंड एक्झाम्पल, सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियल रिस्पायरेशन अँड ओपन circulatory system similar to arthropoda. मग काय होतं बघा, ह्या प्राण्यांमध्ये आपल्याला काय दिसत आहेत की हे कसं ट्रॅकियलने रिस्पायरेशन करतायत, श्वसन करतायत ते, बरोबर आहे. आणि त्यांची जी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ही परत कशी आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, हे आपल्याला इथून दिसून येतं. रक्तभिसरण संस्था त्यांच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर श्वसनलिकेने ते काय करू लागलेले आहेत, श्वसन करू लागलेलं आहे. म्हणजे थोडंसं दोन ग्रुपमध्ये त्यांचं एकत्रीकरण झालेलं दिसतं आहे. सेकंड, दिस इंडिकेट्स दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा. मग हे जे ग्रुप आहेत ॲनिलिडा आणि अर्थ्रोपोडा ह्या दोन ग्रुप्सपासून एक प्राण्याची निर्मिती झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट एक्झाम्पल, सिमिलरली duckbill platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals too due to presence of mammary glands and hairs. आता सेकंड एक्झाम्पल, डकबिल प्लॅटिपस. आता डकबिल प्लॅटिपस याच्यामध्ये आपल्याला मॅमेरी ग्लँड्स दिसून येतात आणि परत काय दिसून येते, ही जी बीक आहे ही सुद्धा दिसून येते. मग बर्ड्समधली बीक ही चोच आणि मॅमल्स म्हणजे स्तनधारी सस्तन प्राणी ज्याला आपण म्हणतो त्यांच्यातले टिश्यू आपल्याला ह्या प्राण्यांमध्ये काय येतात, दिसून येतात. लाईक रेप्टाइल्स बट शोज रिलेशनशिप विथ mammals too due to presence of mammary glands and hairs. Lungfish perform respiration with lung irrespective of being fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. तिसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं होतं त्याच्यातूनही आपल्याला म्हणजे लंगफिश ज्याला आपण म्हणतो मत्स्यवर्गीयच आहे तो, परंतु तो फुफ्फुसांद्वारे काय करतोय, श्वसन. उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की ते सुद्धा काय सस्तन प्राणी सरीसृप प्राण्यांपासून ॲम्फिबियन्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे उभयचर प्राण्यात वनस्पती
सॉरी पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या पासून माशांचं काय झालेलं असेल, म्हणजे मासे पाण्यात राहणारे आणि त्यांच्यापासून जमिनीवर राहणाऱ्या म्हणजे ॲम्फिबियन्सची निर्मिती उत्क्रांती झाली असावी असं आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस. केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल्स शोज इन फिगर 1.10. बघा इथे आधी एम्ब्रिओलॉजिकल काय हे समजून घ्या. एम्ब्रिओ म्हणजे काय, गर्भ, आणि गर्भ म्हणजे काय, पोटातलं जे छोटंसं बाळ असतं, गर्भपिशवीतलं बाळ जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो, एम्ब्रिओ म्हणत असतो. तर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस आपल्याला थोडंसं भ्रूणविषयक पुरावे पण आपल्याला दिसून येतात. थोडंसं आपण बघूया. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये सुरुवातीला हे जे आहे सुरुवातीचं अगदी सुरुवातीची प्रिव्हियस स्टेज बघा, फिशचे आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेले आहे सॅलामेंडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग, क्रो, रॅबिट अँड मॅम. तर ह्या सगळ्यांची अर्ली स्टेज जर आपण बघितली तर आपण लगेच आयडेंटिफाय करू नाही शकत की हे नेमकं कुणाचं भ्रूण आहे, म्हणजे हा कुणाचा गर्भ आहे. हे बाळ जे आहे लहान फिशचं आहे, मॅनचं आहे, रेप्टाईलचं आहे, नेमकं कुणाचं आहे हे आपण इथे आयडेंटिफाय करू शकत नाही. काय होतं आहे मग थोडंसं पुढच्या सेकंड स्टेजमध्ये थोडे त्यांच्यामध्ये कॅरेक्टर डेव्हलप व्हायला लागलेत. बघा त्यांची बॉडी पुढे जशी आहे तसं कॅरेक्टर त्यांच्यात डेव्हलप व्हायला लागलं. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आपण बऱ्यापैकी आयडेंटिफाय करू शकतोय. इथे आपल्याला फिश दिसून येत आहेत, या पद्धतीने सॅलमेंडियर दिसून येतोय, टॉर्टॉइज दिसून येतोय, ऑप्टो हा व्हर्टिब्रेट असलेला मॅनचं बेबी आपल्याला लक्षात येत आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस vertebrates given in the picture shows that all embryos showed extreme similarity during initial stages and those similarities decreases gradually. बघा सिमिलरली होते सगळे सुरुवातीला, बऱ्यापैकी काय होतं, सिमिलॅरिटी होती. अगदी आपण आयडेंटिफाय करू शकत नव्हतो कोणता फिश आहे, कोणता टॉर्टॉइज आहे, कोणतं ह्युमन बेबी आहे. नंतर काय झालं, सेकंड लेव्हलला थोडंसं बॉडी स्ट्रक्चर बदललं आणि तिसऱ्या स्टेपला मात्र पूर्ण डिफरन्शिएशनच झालं. मात्र सुरुवात ओरिजिन कशी आहे, एक्झॅक्ट सिमिलर दिसते. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दोज ॲनिमल्स. आणि सुरुवात म्हणजे हे आपल्याला काय सांगतंय की यांचे जे हा जे साम्य आहे तर ह्या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे असे हे काय दिसत आहेत आपल्याला, पुरावे दिसत आहेत. इव्हिडन्सेस म्हणजे काय, पुरावे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज साधारणतः 6 इव्हिडन्सेस बघितले ज्याला आपण पुरावे म्हणतो. प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या. पहिला होता मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, त्याच्यामध्ये आपण सिमिलॅरिटीज बघितलं. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये बोन स्ट्रक्चर आणि त्यांचं जॉईंट आपण बघितला. व्हेस्टिजमध्ये म्हणजे युजलेस ज्याला आपण म्हणतो, अगदी शॉर्टमध्ये म्हणजे आपल्यासाठी उपयोगी नसणारे पण ते दुसऱ्यांसाठी उपयोगी असू शकतात असे आपल्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर चौथा होता पॅनॉटॉलॉजिकल इव्हिडन्सेस, जीवाश्म फॉसिल्स ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला सापडलेत आणि असं समजलं की सगळे म्हणजे आधी इनव्हर्टिब्रेट होते आणि नंतर हळूहळू पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रेट असलेले प्राणी जन्माला आले. आणि ह्या सगळ्यांचा आपल्याला एज काय करून घेता येतं, कॅल्क्युलेट करून घेता येतं कार्बन डेटिंग मेथडने. सायंटिस्ट बिली यांनी आपल्याला ही मेथड दिलेली आहे. कनेक्टिंग लिंक्समध्ये आपण बघितलं की 2 ग्रुप्सचे स्ट्रक्चर एकाच प्राण्यांमध्ये दिसून येतात. आणि लास्ट पुरावा होता एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये 6 इव्हिडन्सेस, 6 पुरावे दिलेले आहेत की जी इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आहे, ही कशी होते, ग्रॅज्युअल होते. आता भेटूया पुढच्या लेक्चरला. नमस्कार.